मागणीसाठी निदर्शने व पोलीस ठाण्यासमोर आंदोलन। आज 26 फेब्रुवारी 2026 बारामती पोलीस ठाण्याच्या समोर मोठ्या संख्येने नागरिक, समर्थक आणि राजकीय कार्यकर्ते एकत्र आलेत आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी तसेच दोषींविरोधात FIR नोंदवावी अशी ठाम मागणी करत आहेत। मुख्यतः NCPचे आमदार रोहित पवार आणि त्यांचे जवळचे समर्थक यांचे नेतृत्व यथेच्छ दिसत आहे। त्यांनी बारामती पोलिसांना VSR व्हेंचर्स या विमानसेवा ऑपरेटर आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात FIR दाखल करण्याचा लिखित तक्रार अर्ज सादर केलाय। रोहित पवार यांनी दावा केलाय की DGCA यांनी प्रथम VSR व्हेंचर्सवर क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर विशेष ऑडिट नंतर काही सुरक्षा गैरसोयी आढळल्या, त्यामुळे त्यांनी हे आरोप आणि चौकशीची मागणी केली आहे। त्यांनी पुढे सांगितलंय की मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिसांनी FIR नोंदवण्यास नकार दिलाय, त्यामुळे आता बारामतीत तक्रार दाखल करत आहे आणि सत्य काढून न्याय सुनिश्चित करण्यासाठी आंदोलन करत आहे। या आंदोलनात नागरिकांनी अजितदादा न्याय मिळावा असं बोर्ड घेऊन भाग घेतला आहे आणि पोलिसांच्या त्वरित कारवाईची मागणी करतायत। घडामोडींची थोडक्यात माहिती। 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर एका लिअरजेट 45 विमान अपघातात उतरले, ज्यात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या इतर 4 यांचं निधन झालं। अपघातानंतर DGCAने VSR व्हेंचर्सच्या हवाई जहाजांना काही सुरक्षा गैरसोयींच्या कारणास्तव ग्राउंड केलं, परंतु FIR नोंदवण्यास पोलिसांनी सुरुवातीला नकार दिला, त्यामुळे सार्वजनिक राजकीय दबाव वाढला। VSR व्हेंचर्स आणि संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध FIR नोंदवणे, विमान अपघाताची पूर्ण, सखोल आणि पारदर्शक चौकशी, दोषींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई, विमान सुरक्षा नियमांची पुनर्बमा आणि जबाबदार संस्थांकडून जबाब देणे, यासाठी बारामती शहरात पोलीस ठाण्यासमोर अजितदादा समर्थकांनी गर्दी केलेली आहे। आमची केस खोटी आहे, बाहेर खोटा आहे, बाहेर अर्ज नाही, अर्ज नाही, आम्हाला FIR तरी द्या, नाही तर मी खोटा FIR करतो म्हणून माझ्या कारवाई करू। सरकारी कामात आज करायला म्हणून करायचं आपण CID साहेब 1 महिना झाला एक महिना झाला एक स्टेटमेंट तरी आले CIDचं। बरं आम्हाला सांगा, CID बरोबर मला माहित नसेल, तुम्हाला बोलवलं CID नाही, त्याचा रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीत येऊन बसला, CID त्याला अजून नाही बोलवलं। VK सिंग जो मालक आहे त्याला अजूनपर्यंत बोलवलं नाही, त्याच्याबरोबर मेंटेनन्स करणारा महाराष्ट्रात बसणारा जो त्यांचा माणूस आहे त्यालाही अजून बोलवलं नाही। CCTV बद्दल फक्त इथले गोळा केलं त्यांनी आम्हाला कळालं, त्यानंतर तिथं जो जे 2 येणार होते कॅप्टन पायलट ते अचानक कॅन्सल झाले, का झाले त्यांना अजूनपर्यंत बोलवलं नाही, त्यांना नोटीस नाही। आणि DGCAच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आणि हे आमच्या लेवलला आम्हाला कळलेलं माहिती आहे। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।